देवालय साकार जाहले, तत्व ईश्वरी तेथ वसे. भारवाही आधार तयाचा, निश्चलपण पायात बसे. तेज ईश्वरी साठवताना, डोळे भरुनी हृदयात. पत्थर पायातील सुदे, कुठेतरी पण स्मरणात. पत्थर पायातील सुदे, कुठेतरी पण स्मरणात. पत्थर पायातील संघस्थापनेच्या शताब्दीनिमित्त सादर आहे संघव्रती कार्यकर्त्यांची जीवनगाथा. मिश्रीलाल तिवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेने जनजाती समाजाच्या उत्थानासाठी काम करणाऱ्या वनवासी कल्याण आश्रम या संस्थेचं नाव तसंच कार्य सुदूर डोंगरदऱ्यात आणि जंगलावनात पोहोचवणाऱ्यामध्ये श्री मिश्रीलाल तिवारी यांचं योगदान अनुपमेय आहे. त्यांचा परिवार मूळचा मध्य प्रदेशातील मोरेना जिल्ह्यातील तवरघार या गावचा निवासी होता. परंतु 3 पिढ्या आधी त्यांचे पूर्वज मध्य प्रदेशातील शाजापूर येथे येऊन स्थायिक झाले. तिथेच मिश्रीलालजी यांचा जन्म झाला. 1938 मध्ये मिश्रीलालजी यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संपर्क आला. तोपर्यंत त्यांचं गृहस्थी जीवन सुरू झालं होतं आणि उज्जैनमधील जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयात लिपिक म्हणून ते काम करू लागले होते. संघाच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना हिंदू समाजाच्या संघटनेचं महत्त्व लक्षात आलं. त्यानंतर ते आपला अधिकाधिक वेळ संघ कामासाठीच देऊ लागले. उज्जैनमधील खाराकोवा येथील त्यांचं घर संघाच्या कार्याचं केंद्र झालं होतं. सर्वजण गमतीमध्ये त्याला डब्बा असं म्हणत असत. मिश्रीलालजीकडे एक हर्क्युलस कंपनीची सायकल होती. तिचा उपयोग संघ कार्यासाठीच जास्त होत असे. संघाच्या कामासाठी ज्याला गरज पडेल तो ती सायकल घेऊन जात असे. मिश्रीलालजी यांना दुर्दैवाने काही कौटुंबिक दुर्घटनांना सामोरं जावं लागलं. त्यांच्या मुलाचं खूप लहान असतानाच निधन झालं. त्यानंतर थोड्या काळातच त्यांची पत्नी आणि मग 10 वर्षाची मुलगी यांचं सुद्धा निधन झालं. मिश्रीलालजी यांनी या दुःखद प्रसंगानंतर स्वतःला संघकार्यामध्ये पूर्णपणे झोकून दिलं. ते जेव्हा संघकार्यात सक्रिय होते तेव्हा उज्जैनच्या शाखेमध्ये केवळ बाल आणि शिशु स्वयंसेवक येत असत. परंतु मिश्रीलालजी यांच्या प्रयत्नातून तरुण आणि प्रौढ मंडळीसुद्धा शाखेत येऊ लागली आणि त्यामध्ये कर्मचाऱ्यांपासून व्यापारी वर्गापर्यंत सर्व प्रकारचे लोक होते. हिंदीमध्ये मिश्री म्हणजे खडीसाखर. मिश्रीलालजी यांचं वैशिष्ट्य असं होतं की ते आपल्या नावाप्रमाणेच सर्व कार्यकर्त्यांशी अतिशय गोड आपुलकीच्या भाषेमध्ये संवाद करत असत. समोरचा कार्यकर्ता अगदी मनमोकळेपणे त्यांच्याशी बोलत असे आणि ते सुद्धा समोरच्या व्यक्तीचं यथोचित समाधान करत असत. अहंकारामुळे कधीकधी कार्यकर्त्यांच्यामध्ये मतभेद होत असत. अशावेळी मिश्रीलालजी यांची भेट रामबाण औषधाप्रमाणे काम करत असे. लहान मोठ्या सर्वच कार्यकर्त्यांशी ते अतिशय उत्साहाने संपर्क ठेवत असत. मिश्रीलालजी 1949 ते 57 पर्यंत गुणा जिल्हा प्रचारक
आणि 68 पर्यंत ग्वाल्हेर विभाग प्रचारक, नंतर पुढे काही वर्ष प्रांत कार्यालय प्रमुख राहिले. 1979 मध्ये त्यांच्यावर वनवासी कल्याणाश्रमाचे केंद्रीय महामंत्री अशी जबाबदारी देण्यात आली. 1997 पर्यंत ही जबाबदारी पार पाडल्यानंतर पुढील 3 वर्ष ते वनवासी कल्याणाश्रमाचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत राहिले. या काळात त्यांनी संघटनेला एक सुव्यवस्थित स्वरूप प्राप्त करून दिलं. त्यामुळे ख्रिश्चन मिशनऱ्यांकडून होणाऱ्या धर्मांतरणाला आळा बसला आणि परावर्तनाच्या प्रक्रियेला बळ मिळालं. मिश्रीलालजी मातृवत्सल हृदयी होते. 1979 मध्ये वनवासी कल्याणाश्रमाच्या जशपूर येथील केंद्रीय कार्यालयात एका समारंभासाठी तत्कालीन प्रधानमंत्री मोरारजी देसाई हे आले होते. त्यांच्याबरोबर आणखीही काही केंद्रीय मंत्री होते. संघाचे सुद्धा अनेक वरिष्ठ पदाधिकारी तिथे आले होते. मिश्रीलालजी या सर्वांची व्यवस्था पाहत असताना त्यावेळी आजारी असलेल्या तेथील स्वयंपाकी मामांचीही काळजी घेत होते. त्यांच्या या स्वभाव वैशिष्ट्यामुळे जो त्यांच्या संपर्कात आला तो प्रत्येकजण संघाशी अथवा कल्याणाश्रमाशी कायमचा जोडला गेला. मिश्रीलालजी यांच्या पायावर पक्षाघातामुळे परिणाम झाला होता. त्यांना विशिष्ट प्रकारची चप्पल वापरावी लागत असे. परंतु याचा त्यांच्या प्रवासावर किंवा परिश्रमावर, मेहनतीवर कोणताही परिणाम झालेला नव्हता. समाज देवतेलाच आपलं आराध्य मानणारे असे श्री मिश्रीलालजी यांचा 10 जुलै 2001 या दिवशी कल्याण आश्रमाच्या जशपूर येथील केंद्रीय कार्यालयातच देहांत झाला. संघात आलेल्या प्रत्येकाला आपल्या मिठास वाणीने संघाशी जोडणारे मिश्रीलालजी यांचं संघ कार्यातील आणि वनवासी कल्याणाश्रमाच्या कार्यातील योगदान कार्यकर्त्यांना सदैव प्रेरणा देत राहील. पत्थर पायातील असू दे कुठेतरी पण स्मरणात